नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड करून लाल भोपळा त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. भोपळा छान मऊ झालेला आहे आणि त्याचं मागचं जे थोडंसं साल आहे ते काळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असा सॉफ्ट झालेला भोपळा आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने अगदी मऊ करून घ्यायचा आहे छान. तर इथे पाहू शकता, तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे वाटण करून झालेला भोपळा आपल्याला घालून मिक्सरवर छान काढून घ्यायचा आहे. ओवा घातलेला आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे, बेसन पीठ आहे आणि इथे थोडंसं गव्हाचं पीठ आहे. जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने छान असे सॉफ्ट आपल्याला भोपळ्याचे छान पराठे करून घ्यायचे आहेत. लहान मुलांच्या टिफिनला, नाश्त्याला खूप छान हेल्दी असा ऑप्शन आहे. कुणाला जर भाजी आवडत नसेल तर हे भोपळ्याचे पराठे अतिशय सॉफ्ट लागतात. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते सॉफ्ट राहतात. एकसारखे व्हावे म्हणून असं केलेलं आहे. तर तुम्हाला नॉर्मल जरी लाटून घ्यायचे असले तरी हरकत नाही. खूप छान असे मऊ लुसलुशीत पराठे नक्की ट्राय करून पहा. डिटेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.